भीमा कृषी प्रदर्शन हे 2010 सालापासून खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाते। या प्रदर्शनात मला आधुनिक यंत्रावर चालणारे नांगर, जगातला सर्वात छोटा टोमॅटो, स्नेक ब्रिंजल, तिखट अशी भुताची मिरची आणि 5 फूट लांबीचा सरडा पाहायला मिळाला। याशिवाय हेल्मेट नावाचा प्रसिद्ध रेडा आणि अनेक केसरी स्पर्धांचा विजेता हरण्या बैल यासारखी वैविध्यपूर्ण आकर्षणे तिथे होती। प्रदर्शनातील काही निवडक क्षणचित्रे या व्हिडिओद्वारे तुमच्या समोर मांडली आहेत। मी कोल्हापुरात होतो आणि कळले की बावड्यात भीमा कृषी प्रदर्शन भरले आहे। लगेच भाच्याला आणि मुलाला घेऊन तिकडे निघालो। मित्रांनो, आपण चाललेलो आहोत बावड्यामध्ये। आता आपण वडंगे गावातून बावड्यामध्ये चाललेलो आहोत कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी। मित्रांनो, हे प्रदर्शन जवळजवळ 4 ते 5 दिवस असतं आणि आज बहुतेक शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आम्ही घाई करतोय जाण्यासाठी। या प्रदर्शनामध्ये मित्रांनो जुन्या काळाची हत्यारे, अवजारे आणि काही प्राणी पाहायला भेटणार आहेत। यामध्ये काही कालबाह्य झालेले धान्यसुद्धा पाहायला मिळणार आहेत, तर ते आपल्याला पाहायचे आहेत। त्यासाठी आपण वडंगे गावातून बावड्यामध्ये चाललेलो आहोत। आपल्याबरोबर दीपक आहे आणि मागे सोनू आहे। कोल्हापूरमधील बावडा ही सिटी वडंगे गावातून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। ही पंचगंगा नदी आणि त्या तिकडे मित्रांनो कोल्हापूर, आणि हा घाट आहे। इथे कपडे धुत आहेत, गाड्या पण धुत आहेत। समोर छोटी 2 देवळं आहेत आणि सगळ्यांनी कपडे वाळत टाकलेत मस्तपैकी। आणि इथून बावडा सुरू होतोय। शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन बी बियाणे आणि पशुपालनाची माहिती ती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने गेल्या 16 वर्षापासून भीमा कृषी प्रदर्शन हा उपक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून राबवला जातो। भीमा कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शनाचे प्रवेशद्वार आधुनिक धाटणीचे होते आणि तिथे लोकांची वर्दळ दिसत होती। मित्रांनो, इथं काही फुलं, भाज्या ठेवलेल्या आहेत। इथे या भाज्या आहेत, तो कांदा आहे मित्रांनो तिकडे, टोमॅटो, वांगी, प्रदर्शनात अनेक प्रकारच्या पारंपरिक भाज्यांचा संग्रह होता। सुपारी आहे नाही। मित्रांनो, पूर्वी नांगर किंवा ट्रॅक्टर हेच पाहायला मिळत होते, पण आता अशी प्रगती झाली आहे ती काही आधुनिक साधनं आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते आपल्या मागे आहेत। शेत नांगरणीचे आधुनिक प्रकार इथे पाहायला मिळत होते। हे कुठलं मशीन आहे? हे चाकूटर आहे आपलं जनावरांसाठी चारा कटिंगसाठी, कुट्टी करण्यासाठी हे आहे। प्लस आपल्याकडे डेअरीसाठी हे ट्रॉली मॉडेल आहे आपलं दुधासाठी। प्लस हे वॉटर स्पाउट आहे किंवा जनावरांना प्रोटीनयुक्त हे सप्लिमेंट आहे। सप्लिमेंट प्लस ग्रूमिंग प्रोडक्ट वगैरे हे डेअरीमध्ये लागणारं साहित्य आहे, म्हणजे जे डेअरीमध्ये आपले मलाई वगैरे किंवा खवा बनवणे, ओके ओके सेपरेट करणे, पनीर प्रेस मशीन, बटर चटणी, ओके ओके हे सगळं आपले प्रोडक्ट आहे। हा प्रेशर बुस्टर पंप आहे, रुबी
रुबी कंपनीचा आहे. रुबी इंडस्ट्री LLP अहमदाबादची कंपनी आहे, सर्वात जुनी कंपनी. हा पंप प्रेशर बुस्टर पंपमध्ये आला. हा पंप घरगुती किंवा हॉटेल्स किंवा शॉवरला नळाला पाणी प्रेशर येण्यासाठी वापरला जातो आपण. म्हणजे बाथरूम वगैरे असतं तिथेही प्रेशर पाणी येतं. हां बरोबर. हां मित्रांनो, हा सबमर्सिबल पंप आहे. हा डायरेक्ट पाण्यात जातो आणि पाण्यातून पाणी खेचलं जातं. हे सोलर पॅनेल आहे 6 वॅटची. हे 6 वॅटचं सोलर पॅनल आहे. मग याच्याने किती बल्ब जळले जातील? तीन बल्ब चालले ना. 3 बल्ब. 3 वॅटचे. आणि हे कंटिन्यू चार्जर केला फुल चार्ज. हां, हे कंटिन्यू चार्ज केलं तर 4 ते 5 तास जाणार तुम्हाला. 4 ते 5 तास. आणि जी गॅरंटी वॉरंटी काय असते? 1 वर्ष वॉरंटी आहे. 1 वर्ष. प्लस याला टॉर्च आहे. बरं. हे आता तुम्ही उन्हामध्ये चार्ज केलेलं आहे. उन्हामध्ये चार्ज. हो. प्लस याला मोबाईल चार्जिंग. मोबाईल चार्ज सुद्धा होता. या युनिटचं किती प्राईस काय? त्याची प्राईस 3500. हे सगळं मिळून 3500. याबद्दल माहिती द्याल का काय आहे? ही सोलार ट्रेकिंगची बॅग आहे. हां. यामध्ये आपण लॅपटॉप मोबाईल चार्ज करू शकतो. बरं. त्याच्यामध्ये पॉवर बँक मिळेल तुम्हाला. बरं. ही बॅग चार्ज होते. याच्यावर आपण मोबाईल लॅपटॉप चार्ज करू. ही ट्रेकिंगची बॅग आहे. त्याच्याने काय होतं सांगा बरं? हे बॅग बसवतात. पाठीसाठी, मानेसाठी, कमरेसाठी, गुडघ्याचे. बरं, आता हलतंय का आतून? हो, आतून ते बॉल फिरताय. मसाज करतात. जसं अंगठ्याने आपण मसाज करतो ना, बरं. त्याच टाईपचं मसाज करतात. पाठीचे, मानेचे, कमरेचे, मणक्याचे मसाज करतात. मसाजर आहे मित्रांनो. कोणत्याही साध्या चेअरमध्ये बसून आपल्याला पाठीचा मसाज घेता येतो. कॅल्शियम बोरॉन एकत्र आहे. जाळी वाढवण्याचं, फुटवा करण्याचं, फळं भरण्याचं काम करते. बी भरण्याचं काम करते. बरं. 23 वर्ष जुनी कंपनी आहे. जमीन वाचवा अभियान अंतर्गत काम करते. बरं. जणांना आज काय झालंय, जमीन वाचणं महत्त्वाचं आहे. बरोबर. जमीन वाचली तर आपण परत वाचणार आहे. बरं. बरोबर. जमीन जर वाचली नाही तर पुन्हा खायला मिळणार नाही आपल्याला. बरोबर. ग्रीन प्लॅनेट या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याने मातीचे आरोग्य सुधारते, पिकांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढण्यास मदत होते आणि पिकांना रोग किडीपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते, असा ही कंपनी दावा करते. मोटर आहे जी खतं टाकून झालेली असली आपली, बरं. तर 3 फुटापासून ते जे काय पडले ते उचलून आणून देण्याचं काम करते. बरं. गांडूळ तयार करण्याचं काम करते. जमीन भुसभुशीत करण्याचं काम करते. ओके. या प्रदर्शनामध्ये दुचाकी, 4 चाकी आणि टेम्पो रिक्षा यांच्यासह JCB सारख्या मोठ्या वाहनांचाही समावेश होता. एका स्टॉलवरील वैशिष्ट्यपूर्ण भाज्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्या कोणत्या प्रजातीच्या आहेत हे पाहण्यासाठी मी उत्सुकतेने त्या स्टॉलकडे वळालो. काय लावलेलं आहे? ऑर्गॅनिक आहे. सगळं ऑर्गॅनिक आहे. सरी खताचा कुठलाही वापर नाही आहे ह्याला आणि सगळं लुप्त होत वाढलेलं चालू. खताचा वापर न करता पिकवलेले आहेत. टिकवलेलं सेंद्रिय पद्धतीने सगळं केलं. सेंद्रिय पद्धतीने. त्यासाठी खताचा कुठलाही वापर नाही. हे सगळं दुर्मिळ वाहन आहे. ते दुर्मिळ आहेत सगळं. हे बरोबर. लुप्त होत चाललंय. जे बघायला मिळत नाही, पाहायला मिळतं आपल्याला. टोमॅटोचे 130 प्रकार आहेत टोटल. बरोबर. हे काय आहे? हे टायगर स्ट्रिप टोमॅटो. वाघासारख्या धारे असल्यामुळे त्याला टायगर स्ट्रिप टोमॅटो म्हणतात. ओके. आणि हे आपलं छोटं आहे देशी ग्रीन ग्रीन चेरी. 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 हे हा आपला रेड चेरी. अरे हा वांग्यासारखा दिसणारा टोमॅटो. अच्छा. हा काशी टोमॅटो येलो कलरचा. बरोबर. हा आपला देशी काशी टोमॅटो जुना वाला. जुना. अच्छा. हा पिकल्यानंतर असा वेगळ्या कलरचा होतो. या कलरचा हा, होता. या कलरचा. हा स्ट्रॉबेरी टोमॅटो. स्ट्रॉबेरी टोमॅटो. स्ट्रॉबेरीसारखा दिसतो. मित्रांनो, स्ट्रॉबेरी टोमॅटो आणि तो आपल्याला इथं पाहायला मिळाला आहे. ओके.
आणि हे हा मका असा कसा हा? हा मका मल्टी कॉर्न आहे. ह्याला इंद्रधनुष्य मका म्हणतात मराठीमध्ये, रेनबो कॉर्न. अच्छा, रेम्बो कॉर्न. 4 ते 5 प्रकारचे मका मिक्स अच्छा, ओके. आपल्याकडे रेड कॉर्न पण आहे, असं लाल कणीस येते. हा रेड कॉर्न. अरे. मग हे आपल्याला पाहायला मिळत नाही ते. हे दुर्मिळ होत चाललेलं वाहन आहे. दुर्मिळ बरोबर बरोबर. हे संवर्धन करून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. ओके. रेड कॉर्न ह्याच्यामध्ये आयरनचे प्रमाण, लोह आयरनचं प्रमाण रेग्युलर मक्यापेक्षा 30% जास्त आहे. बर. आणि बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट अँटी कॅन्सर घटक आहे त्याच्यामध्ये. बर. शुगरच्या पेशंटने त्याची भाकरी जरी खाल्ली बर. तर त्याची लेवल कंट्रोलमध्ये राहते, वाढत नाही. ओके. आणि 60 ते 65 दिवसामध्ये ही जनावरांच्या चाऱ्यासाठी तयार होते. ओके, जनावरांसाठी पण तयार होतं. ओके त्याच्यात फॅट, एसएनएफ आणि प्रोटीन जनावरांचं वाढतं ओके याच्यामुळे ओके चाऱ्यामध्ये. ओके ओके. ही केळी कोणत्या प्रकारची आहे ही ही? ब्लू जावा केळी, हा, ब्लू जावा केळी, व्हॅनिला केळी म्हणतात. व्हॅनिला केळी. व्हॅनिला केळी खाल्लं आईस्क्रीम सारखी टेस्ट येते. त्याची साल जाड असते, साल. साल जाड असते. बर बर आतमध्ये एकदम सॉफ्ट, कापसासारखं सॉफ्ट केळी येते. बर बर व्हॅनिला सारखी टेस्ट येते, बर. व्हॅनिला आईस्क्रीम सारखी. आणि याचा पल्प आईस्क्रीममध्ये यूज करतात. ओके. बरं, हे आपल्याकडे पिकवलं जातं काय? हो, सोलापूरमध्ये आपल्या इथे पिकवलं. तुम्ही ह्याच्या बिया वगैरे देतात? याचं कंद देतो आपण, कंद येतात असे. हे कंद असतात असे. हे कंद द्यायचे. हे कंद ओके आपल्याकडे 110 प्रकारच्या केळीचे कंद मिळतात. ओके ओके. 110 प्रकारचे केळी आहेत, त्याचे कंद मिळतात. हे कुठल्या गावचे? हे सूर्यफूल रेग्युलर आपलं सूर्यफूल असतात त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा 3 पट जास्त मोठं आहे. 3 पट जास्त मोठे पण. चेक करू शकता. ओके. रेग्युलर आपलं छोटे येतं, हे बियाणं चेक करू शकता. आणि जवळपास आपलं जे भाकरी करायचं ताट असतं ना, तेवढं मोठं आहे. ओके, एवढं मोठं. तुम्ही चेक करू शकता. हो. बऱ्याचपैकी पण सगळं बियाणं. भेंडी आहे. या फळाचं नाव काय? हा पुंगी भोपळा आहे. पुंगी भोपळा एक येतो, हा विण्याचा भोपळा आहे. त्याच्यामध्ये एक पुंगी येतो, त्याला खाली पण असं गोल येतं. बरोबर, त्यामुळे त्याला पुंगी भोपळा म्हणतात. हा विण्याचा भोपळा आहे. ओके. कट करून ते विना बनवतात. विना बनवतात. बरोबर. ओके, ते इथे आहे. हां हां हां, बरोबर. हा आपला देशी गारीचा भोपळा. हा घारीचा भोपळा. गारीचा भोपळा अच्छा. देशी एकदम गावरान. आता येत ना ते हिरवे मोठेवाले आहेत. बरोबर. हे एकदम जुनं वाण. ओके. हा पांढरा चक्की, हा कुठला आहे? पांढरा चक्की भोपळा म्हणतात. अजून टोमॅटो तुम्हाला वाण आहे. हे सांगायचं हे काय? ही नाचणी. ही नाचणी. हे अशी म्हणजे डिझाईन करून लावलेली आहे. हे जगातलं सगळ्यात छोटं टोमॅटो. स्पून टोमॅटो. स्पून टोमॅटो जगातलं सगळ्यात छोटं टोमॅटो. मित्रांनो, जगातला सगळ्यात छोटा टोमॅटो हाय. तुम्ही चेक करू शकता. अगदी एवढंच आहे. एकदम छोटं, जगातलं छोटं आणि सगळ्यात मोठं पण आपल्याकडे आहे. सगळ्यात मोठा तो वर लावलाय तोच ना. सगळ्यात रेअर व्हरायटीची वांग्याची लुप्त होत चाललेलं वांग स्नेक ब्रिंजल. हा. जुन्या काळात एवढं लांब 1 ते 1.5 फुटापर्यंत वांग येत होतं, ते पण आपण दाखवा बरं जरा. साईज चेक करू शकता. मित्रांनो, स्नेक ब्रिंजल, सापासारखं असणारं वांग. क्या बात. हे वांग आहे ते गुच्छामध्ये येतं, वेल येतो त्याचं वांग आहे गुच्छामध्ये येतं. परत हे बघा, हे ऑरेंज टोमॅटो. ऑरेंज टोमॅटो. बरोबर. तरी तुम्ही किती प्रकार लावले तिथे टोमॅटोचे? 130 प्रकार आहेत आपले. 130 प्रकार. हा ॲपल टोमॅटो पाहू शकता. हा कुठला टोमॅटो? ॲपल टोमॅटो. ॲपल टोमॅटो. साईज शेप ॲपल सारखा. सेम ॲपल. क्या बात आहे. मित्रांनो, हे टोमॅटो मी पहिल्यांदाच पाहतोय. एवढे प्रकारचे टोमॅटो आहे तिथे. हे वांग. एका वांग्याचं वजन जवळपास 800 ते 900. 800 ते 900 ग्राम. 1 किलोच्या आसपास वांगे जातं. अच्छा. हे भरताचं वांग आहे व्हाईट कलरचं. बरोबर. आणि हे पाहायला मिळतच नाही आपल्याला. कुठेही मिळतं. अच्छा. ही मिरची कुठली आहे? ज्वार मिरची 1 ते 1.5 फुटापर्यंत लांब मिरची येते. ज्वार मिरची. ज्वार मिरची 1 ते 1.5 फुटापर्यंतची खायला लांब. कमी तिखट असते पण 1 ते 1.5 फूट लांब येते. अच्छा. ओके. बाकी सगळं तुम्ही बघू शकता. अजून आपल्याकडे ब्लॅक टोमॅटो आहे, भेंडी आहे, ही लाल भेंडी, लाल दारेची भेंडी. लाल भेंडी. आणि हे ही बाजरी- लाल भेंडी. आतापर्यंत मी साधं पहिलं आहे 3 फुटापर्यंत लांब बाजरीचं कणीस आहे. हे बाजरी 3 फुटापर्यंत बाजरीचं कणीस. ओके. हे ब्लॅक कॉर्न. ब्लॅक कॉर्न. बरोबर. ब्लॅक. हे पण वाण तुम्हाला रेग्युलर बघायला नाही मिळणार. बरोबर. नाही बघायला नाही मिळत.
आणि आपल्याकडे अजून एक रेअर व्हरायटी आहे ती काळी ज्वारी. अच्छा. मी आतापर्यंत पिवळी बघितली असेल, पांढरी बघितली असेल. हो. मी तुम्हाला दाखवतो. ही काळी ज्वारी. ही काळी ज्वारी. ओके. त्याच्यामध्ये लोज प्रमाण जास्त आहे. ओके. तोच चाललेला माल. काय नाव आहे या टोमॅटोचं? काशी टोमॅटो. काशी. काशी. काशी टोमॅटो. थोडीशी आंबट गोड चव असते आणि पूर्वीचे लोक ठेच्यामध्ये याचा यूज करतात. मित्रांनो, हा बलून टोमॅटो, बलून हा टोमॅटो मी पहिल्यांदाच पाहतोय. घेवडा. हा घेवडा. घेवडा पर्पल कलरचा. पर्पल कलरचा घेवडा. मध्ये एक येतो तो व्हाईट कलर असतो. हा. सॉरी, ह्याच्यामध्ये जो येतो ना तो एक ग्रीन कलर असतो. त्यातच हा पर्पल कलर आहे. हा. 2 कलर येतात त्याच्यामध्ये. ही ज्वारी. ही ज्वारी. कुरड्याची ज्वारी. अच्छा. दुसऱ्या उरड्याची हा, ज्वारी ही वेगळी ज्वारी. हा बरोबर. पांढऱ्या कलरची आहे. दुसऱ्या याचा हुरडा जर कमी केला ना दगड वगैरे तर त्याचे गोंडे पडतात. बर बर बर. सोडताना म्हणजे बाजरी हुरडा खाताना त्याचे पडत नाही आणि भाकरी पण एकदम सॉफ्ट होते. बर, मी म्हणतो हे तुम्ही कधीपासून संवर्धन करता याचं? म्हणजे जवळपास हे जे काम आहे ना सगळं, तो माझा मोठा भाऊ आहे अनिल गवळी. 15 वर्षापासून तो करतो. त्याची साथ आम्ही या कामामध्ये देतो. बरोबर बरोबर. आणि याच्या बिया तुम्ही या विकतात? हा, हे बिया सगळं बघितलं. भूत मिरची. मित्रांनो, बऱ्याच मिरच्या पाहिल्यात आणि ही भूत मिरची आणि दाखवली भूत मिरची. खायला एकदम स्पायसी, तिखट एकदम. असे एक मिनिट बाळ. हे बनवता काय तुम्ही? तुमचा ॲड्रेस काय द्या बरं. मित्रांनो, तुम्हाला जर असं काही बनवून हवं असेल किंवा विकत पाहिजे असेल तर तुम्ही यांना या ॲड्रेसवर कॉन्टॅक्ट करू शकता. प्रदर्शनात खाण्यापिण्याचे विविध स्टॉल देखील लावलेले होते. प्रदर्शनात थोडे पुढे गेल्यावर आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आकर्षण होते ते अखेर पाहायला मिळाले. हो हो हो. मित्रांनो, साहेबांनी 5 फुटी सरडा आता धरलेला आहे. मित्रांनो, भीती वाटते हात लावायला. 5 फुटी सरडा हा पहिल्यांदा पाहतोय. दोन्ही म्हणून नाव आहे याचं. मला हात लावायला सुद्धा भीती वाटत होती, तर साहेबांनी हातात धरलाय आणि हा एक सरडा आहे. तर याचं नाव सांगा. आपण इगवानाचा आहे ग्रीन कलरचा, याचं नाव सिया आहे. अच्छा. सिया. सिया. ही मोठी झाल्यानंतर अशीच होणार. साहेब, तुम्हाला हातात घेऊन भीती वगैरे वाटली? कसं वाटलं? काय एकदम छान वाटतं. एकदम एकदम छान. त्याची सांभाळणी किती चांगली आहे. हो, तेच एवढं म्हणजे आपण घरगुती सांभाळल्यासारखं आहे ना. हा प्राणी, त्याला पिंजरा वगैरे काही नाही. काय नाही. एकदम व्हेज खातं. होय होय. नॉनव्हेज खात नाही. नॉनव्हेज खात नाही. म्हणजे असं तुम्ही कवाच ऐकलं नाही 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 की नाही प्राण्यानं नॉनव्हेज खाल्लं नाही. नाही नाही. बरोबर बरोबर. नॉनव्हेज खाणारा हा पहिला प्राणी आपण बघितला. अरे बापरे. नॉनव्हेज खाल्ल्याला हा पहिला प्राणी नॉनव्हेज खात. तुमचं नाव काय? माझं नाव किशोर चव्हाण. आणि हे तुम्ही कधीपासून, हा तुम्हाला कुठे भेटला सरडा? मी बेंगलोरला गेलतो एक्झिबिशनला. त्यावेळेला मी एक 10 वर्षापूर्वी मी बघितलेला आणि तेव्हा मी ठरलं की आपल्याकडे पण काहीतरी इगवाना वगैरे असावा. पण मी इगवाना घ्यायचं ठरलं. मी जेव्हा घेतला तेव्हा परचेस केला तेव्हा तो 6 इंचचा होता. आता त्याची साईज 5 फुटापर्यंत गेलेली आहे. बरं, ही आता 5 फुटापर्यंत साईज आहे. आणि तो 4 फूट. तो 4 फूट. आणि तुम्हाला काय खर्च येतो सांभाळायला वगैरे किती? त्या रोजचं त्यांना पालेभाज्या वगैरे लागतात, एक 100 ते 200 रुपयांचे वगैरे. बरं. आणि त्यांचे डॉक्टर सदस्य जे कुठे अवेलेबल होत नाही ते फक्त मुंबईमध्येच त्यांना भेटतात. मग ट्रीटमेंट वगैरे सर तुम्ही देता. आणि किती वर्षापासून पाळताय? 8 वर्ष झाली. तुम्ही राहायला कुठे आहेत? प्रॉपर मी कोल्हापूर राजारामपुरीतला आहे, पण मी आता राहायला मुंबईला सर्व्हिसला असल्यामुळे मुंबईला कांदिवलीमध्ये राहतो. बरं. आणि मग हे सगळं सांभाळतो कोण? मी सांभाळते, माझ्या मुंबईमध्ये सांभाळते. अच्छा, मुंबईमध्ये तुम्ही असतात. मित्रांनो, आपल्या मुंबईतले आहेत
मुंबईतला काय ॲड्रेस आहे तुमचा? कांदिवली फायर ब्रिगेड एस बी रोड. कांदिवली फायर ब्रिगेड एस बी रोड. पण तिथं पाहायला मिळेल का? हा 100% अमेरिकेचं आहे. ही नसल अमेरिकेची आहे. ही नसल दक्षिण अमेरिकेची. बरं ही आपली इंडियाची नसल नाही, त्यामुळे आपण पाहायला वगैरे यायला काय प्रॉब्लेम येत नाही. बरं, हे तुम्हाला आवड म्हणून तुम्ही हे करताय सगळं? आवड म्हणून हे एक्झिबिशन फर्स्ट टाइम इथे घेऊन आलोय, त्याचा एवढा रिझल्ट भेटला. खूप मोठा रिझल्ट आहे. तुमचंच पोस्टर आहे सगळीकडे. एकदम खूप मस्त, फार आनंद वाटला. मित्रांनो, बघायलाच भीती वाटते, घाम फुटतोय. मी कसा तरी हात लावला त्याला आणि त्या साहेबांनी जवळजवळ हातात घेतला होता त्यांनी, आणि फार ह्यांनी चांगली जपणूक केली. असे सरडे सहसा कुठे पाहायला मिळत नाही. अंगावर घेतलेलं आहे याला, आणि याचं नाव आहे, नाव काय हो? इग्वाना. सिया इग्वाना. याची जमात आहे ना? नाव इक्वॉन आहे, त्याचं नाव आम्ही सिया नाव ठेवलेलं आहे, आणि आपल्या खांद्यावर आहे. लहान आहे पण त्याला माहित नाही मी कोण आहे म्हणून. तर यांची तर यांनीच ठेवला. घ्या साहेब. याला घ्या. प्रदर्शनात पुढे गेल्यावर चेहऱ्यावर गुलाबी छटा असणारा एक देखणा घोडा पाहायला मिळाला. हे किती फुटी आहे? त्याच ठिकाणी घोड्यांच्या रांगेत पुढे एक 3 फुटी ठेंगणी गाय पाहायला मिळाली. 3 फुटी. मित्रांनो, ही 3 फुटी गाय आहे, एकदम छोटी. नमस्कार, मी सुचित शिवकुमार हिरेमठ. भीमा कृषी प्रदर्शन 2026मध्ये आता इथे ठरलेलं खास आकर्षण ठरलेलं आहे चेतक आणि कृष्णा. या दोन्ही घोड्यांची, हा घोडा आहे, हा मारवाडी घोडा आहे. मारवाडी घोडा आहे, 3 वर्षाचा आहे. आणि हा चेतक जो आहे, चेतक जो आहे, हा 4.5 वर्षाचा आहे. प्युअर पंजाबी आहे. प्युअर पंजाबी गुलाबी नुकरा म्हणून येतो. बरं. गुलाबी नुकरा, जे स्पेसिंग बघितला, शेड बघितला, हो, तर त्याचं पूर्ण गुलाबी टाईप आहे. बरं साहेब, हे तुमच्याकडे किती वर्षापासून आहेत? आता हे 3 वर्ष झाली, 3-3.5 वर्ष. आणि तुम्ही खर्च जवळजवळ हाऊस म्हणूनच पाळलेला आहे आपण. हॉर्स रायडिंगसाठी आपण वापरतात. बरं. प्रदर्शनात पुढे गेल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांनी शेती क्षेत्रात केलेले आदर्श काम आणि कृषी विभागाचे उत्कृष्ट व्यवस्थापन याचे छोटेखानी देखावे पाहायला मिळाले. नाव काय याचं? सुलतान. किती वय वगैरे काय आहे? त्याचं वय 27 महिने आहे. 27 महिने. हा हेल्मेट रेडा म्हणून प्रसिद्ध आहे. हेल्मेट रेडा म्हणून प्रसिद्ध आहे. जरा एक मिनिट. मित्रांनो, हा हेल्मेट रेडा म्हणून प्रसिद्ध आहे. तसा पूर्ण डोकं जे आहे हेल्मेट सारखं दिसत आहे. अतिशय जबरदस्त. काय वजन असेल याचं? 700 ते 800 किलो. 700 ते 800 किलो वजनाचा हा रेडा आहे, आणि पूर्ण त्याचा चेहरा जो आहे हेल्मेट सारखा दिसतो. हा पण तुमचाच आहे? त्यांचा आहे का? प्रदर्शनात विविध जातींचे दिप्पाट रेडे पाहायला मिळाले. आपल्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे आणि वजनामुळे हे रेडे संपूर्ण प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरले होते. या सर्व रेड्यांमध्ये हेल्मेट नावाने प्रसिद्ध असलेला रेडा या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरला होता. आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, तो हरण्याचं आगमन झालेलं आहे. लाऊडस्पीकरवरून झालेल्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधले. अनेक वेळा केसरी स्पर्धा जिंकणारा हरण्या बैल प्रदर्शनात दाखल झाला होता.
प्रदर्शनामध्ये आपण त्याची आतुरतेनं वाट पाहत होतो. प्रदर्शनामध्ये ज्या बैलाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो त्या हरण्या बैलाचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो, हे प्रदर्शन पाहण्यासाठी जवळजवळ एक पूर्ण दिवस लागतो. खूपच सुंदर असे धान्य आहेत आणि काही पशु आहेत, काही जनावर आहेत, ते अक्षरशः पाहण्यासारखे आहेत. अनेक प्रकारच्या भाज्या, शेतीचे अवजारे, आधुनिक वाहने, दुर्मिळ पशु आणि बरेच काही अशा विविधतेने नटलेले हे भीमा कृषी प्रदर्शन खरोखरच पाहण्यासारखे होते.